नमस्कार. मी सरस्वती बाळासाहेब खाडे. पश्चिम महाराष्ट्रातील 1.25 आष्टा हे माझं गाव. माझ्या गावचा भावई उत्सव हा खूप प्रसिद्ध आहे आणि तो भावई उत्सव माझ्या दृष्टीने मला कसा वाटला याची माहिती मी गेली 5 वर्ष लिहित आहे आणि त्या दृष्टीने मी आज ती ऐतिहासिक माहिती तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते. प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली पश्चिम महाराष्ट्रातील आष्टा नगरी. याच नगरीत प्रभू श्रीरामाने 8 शिवलिंग स्थापन केली होती. त्यावरून गावाचं नाव आष्टा असं पडलं. इंग्रजांच्या काळात या नगरीचा महसूल 1.25 लाख रुपये होता. त्यावरून आष्टास 1.25 आष्टा असंही म्हटलं जातं. या नगरीची ग्रामदेवता श्री चौंडेश्वरी देवी, तिचा भावई हा उत्सव खूप प्रसिद्ध आहे. 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीची लोक एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. सुमारे 1200 वर्षाहूनही अधिक इतिहास या भावई उत्सवाला आहे. सर्व जाती धर्माच्या भिंती पाडून त्या काळापासून केलेला हा उत्सव सामाजिक समतेचे एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. भावई हा शाक्त संप्रदायातील एक विधिनाट्य आहे. भावई ह्या शब्दाचा अर्थ भवानी आई किंवा ज्या उत्सवात देवीविषयी अंतःकरणात भाव येतो म्हणून ती भावई असंही असावं. गावात मध्यवर्ती ठिकाणी श्री चौंडेश्वरीचं पुरातन असं हेमाडपंथी मंदिर बांधलं आहे. मंदिराची रचना ही मंदिरशास्त्रानुसार झाली आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस मोठी दीपमाळ लागते आणि डाव्या बाजूस श्री बाळगणेशाचं मंदिर आहे. मंदिराच्या नैऋत्य कोपऱ्यात श्री रामलिंगाचं मंदिर आणि वायव्य कोपऱ्यात मुखोटे ठेवण्याची खोली आहे. मंदिराची रचना ही सभामंडप, अंतराळ मंडप आणि गर्भगृह अशी आहे. देवीची मूर्ती ही असुरमर्दिनी रूपातील असून ती स्थानिक बेसॉल्ट पाषाणापासून घडवलेली आहे. प्रदक्षिणा मार्गावरून देवीच्या हातात खड्ग, त्रिशूळ, नरमुंड आणि कपालपात्र आहे. ज्या हातात तिने कपालपात्र घेतले आहे त्याच हातात तिने अलगद अक्षमाळाही धारण केली आहे. देवीच्या गळ्यात नरमुंड माळाही आहे. तिच्या अंगावर नागाची आभूषणे आहेत. देवीचा डावा पाय हा क्रमणपद मुद्रेत असून देवी युद्धास सज्ज अशा अवस्थेत उभी आहे. देवीचे केस विस्पारलेले आहेत. 2 सुळे दात बाहेर आले आहेत. अशा प्रकारे देवीचं रूप हे क्रोधित आहे म्हणून तिला चांदीचा मुखवटा चढवला जातो जेणेकरून भक्तांना तिचं मायाळू रूप दिसावं. ग्रामदेवता चौंडेश्वरी म्हणजेच अंबाबाई देवीचा उत्सव हा ज्येष्ठ वद्य दशमी ते बेंद्रापर्यंत चालतो. असे सांगितले जाते पूर्वीच्या काळी चंडमुंड राक्षस हे प्रजेला खूप त्रास देत असेल आणि त्या राक्षसांबरोबर देवीने 5 दिवस 5 रात्री युद्ध करून त्या राक्षसांचा वध केला. याच कथेचं सादरीकरण भावई उत्सवामध्ये केलं जातं. ग्रामदेवता चौंडेश्वरी म्हणजेच देवी अंबाबाईचा भावई हा उत्सव ज्येष्ठ वद्य दशमी ते महाराष्ट्र बेंद्रापर्यंत साजरा केला जातो. असे सांगितले जाते की पूर्वीच्या काळी कर्नाटकातील बदामी इथून लुटीमधून एक पेटारा आणला होता. त्यामध्ये देवीचे मुखवटे, काही ताम्रपटे आणि या खेळाची माहिती होती. याच पेटाऱ्यातील माहिती घेऊन आष्टानगरीत भावई हा उत्सव सुरू झाला. या खेळाविषयी एक आख्यायिकाही सांगितली जाते. ती अशी की पुरातन काळामध्ये चंड आणि मुंड राक्षस प्रजेला खूप त्रास देत असत म्हणून देवीने चामुंडा अवतार धारण करून या राक्षसांबरोबर 5 दिवस 5 रात्री युद्ध करून या राक्षसांचा वध केला आणि प्रजेला संकटातून मुक्त करून त्यांचं रक्षण केलं. या युद्धावेळी राक्षस नाना रूपे घेत असे. कधी तो पाण्यात लपून बसे तर कधी कुपाडीला. देवीनेही तसेच नाना अवतार धारण करून राक्षसांचा शोध घेतला व पाठला करून राक्षसाला डाव्या अंगठ्याखाली चिरडून ठार केलं. भक्तांना त्रास देणाऱ्या चंड आणि मुंड राक्षसाला देवीने मारले म्हणून देवीचं नाव चामुंडा झालं आणि त्याचवरून चौंडेश्वरी असंही नाव पडलं. चौंडके हे वाद्य भावई उत्सवात वाजवले जाते. चौंडके या वाद्यावरूनही या देवीला चौंडेश्वरी असं म्हटलं जातं आणि याच कथेचं सादरीकरण भावई उत्सवामध्ये केलं जातं. विविध खेळांमधून पारंपरिक वेशभूषेमध्ये संबळ, कैताळ, चौंडके, रणशिंग, पावा अशा विविध वाद्याच्या साथीने दिवटी पलितांच्या उजेडामध्ये हे खेळ खेळले जातात. अजून एक भावईचं वैशिष्ट्य म्हणजे या उत्सवामध्ये कुठेच भंडारा किंवा गुलाल उधळला जात नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्ययही टळतो आणि प्रदूषणही होत नाही. या उलट सर्व खेळांमध्ये लिंबाचा पाला वापरला जातो. लिंबाचा पाला हा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो
आणि त्याचबरोबर हवेतील दूषित घटक शोषून घेण्याची ताकदही लिंबाच्या पाल्यामध्ये असते. त्यामुळे आष्ट्याची भावे ही स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषण विरहित आहे. या भावई उत्सवाची 1 महिना अगोदर पूर्वतयारीही चालू करावी लागते. रणशिंग फुंकण्याचा सराव चालू करावा लागतो. त्याचबरोबर सर्व वाद्यवृंद वाजवण्याचा सरावही होतो. भावई हा खेळ शारीरिक कष्टाचा आहे, ज्यामध्ये खेळगड्यांना पळायचं आहे, उचलायचं आहे, धावायचं आहे, गर्दीला पुढे रेटून मार्ग काढायचा आहे. त्यामुळे निदान 1 ते 2 महिने अगोदर शक्तिवर्धक आणि पौष्टिक खुराक घेणे खेळगड्यांना गरजेचे असते आणि त्याप्रमाणे त्यांची तयारीही चालू करावी लागते. व्यसन टाळावे लागते. या खेळगड्यांच्या खुराकाचा आणि मानपणाचा खर्च मंदिराचे मालक थोरात सरकार करत असतात. खेळ चालू झाल्यावरही भाविकांचे, खेळगड्यांसोबत असणाऱ्या लोकांचे, मानकऱ्यांचे उपवास असतात. उपवास हा श्रद्धेचा भाग असला तरी जो खेळ होणार असतो तो हा शारीरिक कष्टाचा आहे. त्यामुळे खेळगडी त्या दिवशी उपवास ठेवतात. लिंबू आणि खडीसाखर खाऊन सर्व खेळगडी आणि मानकरी उपवास करतात, कारण स्वतःचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी, चक्कर येऊ नये म्हणून क जीवनसत्वयुक्त लिंबू ज्याने प्रतिकार शक्ती वाढते आणि खडीसाखर जेणे तोंडाला कोरड पडू नये आणि शरीरातील साखर नियंत्रित राहावी यासाठी खाल्ली जाते. उपवासामुळे शरीर हलकं राहतं आणि खेळासाठी ऊर्जाही टिकून राहते. पण मला एक गोष्ट जाणीवपूर्वक येथे नमूद करावी अशी वाटते. आई चौंडेश्वरीने गळ्यात लिंग परिधान केलं आहे आणि जे लिंग परिधान करतात ते मांसाहार करत नाही. त्यामुळे निदान भावईचा पवित्र उत्सव चालू झाल्यावर उत्सव काळात संपूर्ण आष्टागाव मांसाहार वर्ज करतो आणि ही पूर्वापार परंपरा चालत आली आहे आणि ती परंपरा यापुढेही आष्टेकरांनी तशीच चालू ठेवावी असे वाटते. चला तर मग आता आपण भावई उत्सवातील विविध खेळांविषयी माहिती घेऊया. भावई उत्सवातील पहिला दिवस म्हणजे दिवा अर्थात दीपपूजा. आपल्या भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही दीपपूजेने केली जाते. ज्यावेळी आपण दीपपूजा करतो आणि कार्यास आरंभ करतो त्यावेळी आत्मज्योतीच्या बळावर केलेल्या पूजनामुळे आपण ब्रह्मांडातील त्या तत्वाला आव्हान करत देवतेच्या लहरींना कार्यस्थळी स्थानापन्न होण्याची प्रार्थना करतो. यामुळे आपण करत असलेल्या कार्यामागे ईश्वराची संकल्प शक्ती कार्यरत होते आणि आपले इच्छित कार्य सिद्धीस जाते. याच संस्कृतीस धरून भावई उत्सवाची सुरुवात ही दीपपूजेने होते. पहाटे सर्व खेळगडी मारुती मंदिरात एकत्र जमतात. मातीच्या डेऱ्यामध्ये कणकेचा दिवा तयार करून त्यामध्ये 4 वाती लावल्या जातात. या 4 वातीमध्ये म्हणजे मेघ, राजा, प्रधान आणि चोर याचे प्रतीक असतात. देवीच्या सैन्यातील एक जण डोक्यावर दिवा घेऊन आपल्या सैनिक सहकाऱ्यांसोबत गावकऱ्यांसह गावातील ठराविक मार्गाने मार्गक्रमण करतो. गावामध्ये प्रमुख मानकऱ्यांच्या घरी या दिव्याची पूजा होते. शेवटी भावकाई मंदिर येथे मागच्या वर्षी पुरलेला दिवा काढून चालू वर्षीचा दिवा मातीमध्ये पुरला जातो. गतवर्षीच्या दिव्यांमधील अंगारा सर्व खेळगडी व गावात वाटला जातो. या अंगाराच्या स्वरूपावरून म्हणजे ओला, सुका, मध्यम ओला यावरून चालू वर्षाच्या फक्त पावसाचेच नाही तर सत्तेचे, व्यवस्थेचे, अनिष्ट गोष्टींचे भाकीत केले जाते. या 4 वाती माणसाच्या आयुष्यातील 4 प्रवृत्ती आणि 4 शक्तीच्या द्योतक आहेत. मेघ म्हणजे पालन पोषण, राजा म्हणजे नियंत्रण, अधिकार आणि प्रधान म्हणजे बुद्धी, विवेक आणि चोर म्हणजे अधर्म, वासना चक्र, अंधाराचं प्रतीक आहे. या दिव्यांची पूजा करून आपण देवीला एक प्रकारे प्रार्थनाच करतो की हे देवी, तूच पर्जन्यदात्री आहेस, तूच राजशक्ती आहेस, तूच बुद्धीची प्रदान आहेस आणि तूच अधर्मावर नियंत्रण ठेवणारी आहेस. यावेळी अशा आशयाची दिव्याची पारंपरिक बाणी म्हटली जातात. दिवा हा खेळ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कंकण विधी असतो. आपल्या भारतीय संस्कृतीत कित्येक पूजेत विवाह प्रसंगात सणात कंकण बांधले जातात. कंकण हे स्त्री आणि पुरुष दोघेही बांधू शकतात. कंकण हे लाल, पिवळ्या, काळ्या रंगाचं सूत किंवा धागा असतो जो मनगटावरती बांधला जातो. जेव्हा असे धागे मनगटावर बांधले जातात तेव्हा त्या व्यक्तीला 3 महादेवींची शक्ती प्राप्त होते आणि दैविक शक्तीचा संचार त्या व्यक्तीमध्ये होतो. त्या व्यक्तीचे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण होते म्हणून त्यास रक्षासूत्र असेही म्हटले जाते. कंकण हे रक्षा, संकल्प, विश्वास आणि संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं. कंकण बंधन म्हणजे एखाद्या कार्यासाठी वचनबद्ध होणे. जेव्हा आपण हातात कंकण बांधतो तेव्हा ते रक्षासूत्र आणि संकल्पसूत्र असंही काम करतं. एखाद्या गोष्टीची जबाबदारी जर एखाद्याने घेतली तर त्याने त्या गोष्टीसाठी कंकण बांधले असं आपण म्हणतो. अगदी याच संस्कृतीला धरून भावईमधील कंकण विधी आहे.
ज्यात देवीचे सैनिक दैत्याचा वध करण्याची प्रतिज्ञा करतात. त्यासाठी उत्सव पार पडेपर्यंत त्यांनी स्वतःला या कार्यासाठी वाहून घ्यायचं असतं. या प्रतिज्ञेचा भाग म्हणून गृहस्थाश्रम सोडून पूर्णतः व्रतस्थ व तपस्वी योग्याप्रमाणे आचरण करायचे असते. जसे सैनिक युद्धात जातात अगदी त्याचप्रमाणे. कंकण बंधन दिवशी रात्री भाऊकी मंदिरासमोर सर्व खेळगडी मानकरी जमून या उत्सवासाठी प्रतिज्ञाबद्ध होतात. 16 खेळगड्यांना कंकण म्हणजे लोकरीचं सूत, चांदीचे कडे व मानाचे पान सुपारीचे विडे दिले जातात. इतर सर्व मानकरी व खेळगडी यांनाही मानाचे विडे देऊन या खेळासाठी वचनबद्ध केले जाते. कंकण बंधनाने एक प्रकारे या खेळगड्या देवीचा संचार होतो व त्यानंतर प्रत्यक्ष खेळास सुरुवात होते. कंकण विधीनंतर भावई उत्सवातील पहिला खेळ म्हणजे अळूमुळू. अळूमुळू म्हणजे देवीच्या सैन्यानं घेतलेलं पिशाच रूप. या दिवशी दिवसाच्या 3ऱ्या प्रहरी सर्व खेळगडी एकत्र जमतात. या 16 खेळगड्यांपैकी एक खेळगडी गावाबाहेर ओढ्याकाठी संपूर्ण काळा पोशाख, तोंडास कापडी मुखवटा असा वेश परिधान करतो. हातामध्ये लिंबाचे मुडगे अशा पारंपरिक वेशामध्ये तयार होतो. तसेच बाकीचे खेळगडीही पारंपरिक पद्धतीने साडी नेसून डोक्यात टापर बांधून अळूमुळूसह दैत्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतात. दैत्याच्या शोधासाठी देवीने तिचे मूळ रूप धारण न करता दैत्यासारखा पोशाख केलेला असतो. कारण देवी ही ज्योतिर्मयी आहे आणि दैत्य म्हणजे अंधकार. देवीने तिच्या मूळ रूपात जर दैत्याचा शोध घेतला असता तर तिच्या प्रकाश ज्योती रूपात अंधारूपी दैत्य तिला दिसलाच नसता. म्हणून अळूमुळूचा पोशाख हा असुरासारखा भीतीदायक आणि भीषण आहे. अळूमुळू ह्या शब्दाचा अर्थच मुळात चित्रविचित्र असा होतो. गावातील ठराविक मार्गाने अळूमुळू मार्गक्रमण करत प्रमुख मानकऱ्यांच्या घरी त्याच्या पूजा होतात. देवीचं सैन्य पिशाच रूप घेऊन गल्लोगल्ली दैत्याचा शोध घेत आहे याचा हा प्रतिकात्मक खेळ. अळूमुळूच्या भोवती फेर धरला जातो आणि अळूमुळू हातातील लिंबाच्या मुडग्याने त्या सर्वांना भीती दाखवत मारत तो फेर तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करते. त्या लिंबाच्या मुडग्याच्या मारापासून स्वतःचा बचाव करायचा असा हा खेळ. अळूमुळू झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री दुसरा खेळ असतो तो म्हणजे घोडी. गल्लोगल्ली अळूमुळूंनी शोधूनही दैत्य सापडला नाही म्हणून याच दिवशी रात्री देवीचं सैनिक घोड्यावर बसून दैत्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतात. यास राऊत असेही संबोधले जाते. यामध्ये सजवलेला लाकडी घोडा व पाठीमागं बोराटीचं शेपूट अशा वेशभूषेत कुंभारवाड्यातून एक आणि सुतारवाड्यातून एक खेळगडी घोड्यावर बसून बाहेर पडतो. देवीचे सैनिक घोड्यावरून दैत्याचा शोध घेत आहेत याचा हा प्रतिकात्मक खेळ. मारुती मंदिरापासून या खेळाची सुरुवात होते. घोड्याच्या पुढे मानकरी विशिष्ट अशी पारंपरिक बाणी म्हणत असतात तर मागील बाजूस इतर ग्रामस्थ घोड्याच्या शेपटीला बांधलेल्या बोराटीच्या काटाच्या मारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी धडपडत असतात. या घोड्यांची गावामध्ये प्रमुख मानकऱ्यांच्या घरी पूजा होऊन मध्यरात्रीपर्यंत या खेळाची सांगता होते. घोडी झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी पिसे हा खेळ असतो. पिसे म्हणजे देवीचं सैनिक दैत्यासारखा पोशाख करून दैत्याचा घरोघरी जाऊन शोध घेत आहे याचा हा प्रतिकात्मक खेळ. जेव्हा शत्रूला शोधायचं असतं तेव्हा काही वेळा त्याच्याच सारखा पोशाख करून त्याच्याच घोडक्यात सामील होऊन हेरगिरी किंवा शोध घेणे तशातलाच हा प्रकार. या खेळात 5 खेळगडी पिशांची वेशभूषा धारण करतात. कमरेपर्यंत चोळणा, कमरेला बांधलेली घंटी, एका हातात उंच काठी, एका हातात लिंबाचा मुडगा, कपाळावर शेंदुराचा टिळा, तोंडास काळे फासलेले असते. हातापायावर भस्म आणि हळदीचे पट्टे ओढलेले असतात. डोक्यावर कापसाचे पुंजके बांधून गावाबाहेरील मिरजवेस येथून पिसे रंगून दैत्याच्या शोधासाठी बाहेर पडतात. हे 5 पिसे गावात दिवसभर घरोघरी फिरून प्रत्येक मानाच्या घरी उंबरट्यावर रोगराई रूपी दैत्य नाहीसा करण्यासाठी लिंबाचा मुडगा आपटून गुळ खोबरे घेऊन जातात. गावातून पळत पळत फिरताना कमरेला बांधलेल्या घंटेचा सुमधुर आवाज ऐकत राहावा असाच असतो. घरातील लहान मुलांना पिशाच्या पायाखाली घातले जाते. हातातील मुडग्याने त्यांची नजर काढली जाते. यातून देवीकडून आशीर्वाद मिळतो अशी गावकऱ्यांची श्रद्धा. पिसे झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी कर तोडणे हा खेळ असतो. दिवसभर घरोघरी पिसे फिरून आल्यावर संध्याकाळी मिरजवेस येथे कर तोडणे हा खेळ असतो. इथे मोठा जाळ केला जातो व त्यावर उंचावर बांधलेल्या लिंबाच्या ढाळीच्या तोरणाला
जाळावरून उडी मारून प्रत्येक पिसे हातातील काठीने त्या तोरणाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. जसे पिसे जाळावरून उडी मारून वरच्या तोरणाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असते तसे ते तोरण वरती ओढले जाते, जेणेकरून काठीचा स्पर्श लगेच होऊ नये. जोपर्यंत तोरण तुटत नाही तोपर्यंत हा खेळ चालू असतो. 5 पैकी एका जरी पिशाने तोरण तोडले अथवा तोरणाला स्पर्श जरी केला तर तो खेळ तिथे संपतो. जाळावरून उडी मारणे म्हणजेच कर तोडणे यालाच दैत्याच्या वेशात पिसे शत्रूमध्ये सामील झालेली असते आणि त्याच्यासारखा कोणी चुकून दैत्यच परत आला आहे का हे तपासण्यासाठी हे अग्निदिव्य केलं जातं. कर झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी जोगण्या हा खेळ असतो. पहिल्या दिवशी डोक्यावर दिवा घेऊन दीप प्रज्वलन करून ह्या शुभ कार्याची सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी देवीचं सैनिक दैत्याची वध करण्याची प्रतिज्ञा करतात. तिसऱ्या दिवशी अळूमुळू होऊन दैत्याचा गल्लोगल्ली शोध केला जातो. चौथ्या दिवशी पिसे बनून घरोघरी दैत्याला शोधले जाते, परंतु दैत्य समोरासमोर न येता लपत छपत हुलकावणी देत राहतो. देवीच्या सैन्याला दैत्य सापडलं नाही म्हणून आजच्या 5व्या प्रमुख दिवशी स्वतः देवी आपल्या सर्व सैनिक सहकाऱ्यांसह दैत्याच्या शोधासाठी जोगणीच्या रूपात हातात तलवार घेऊन बाहेर पडते. आजचे देवीचं रूप हे खूप जास्त उग्र आणि रागीट असते. एकूण 4 जोगण्यांमध्ये एक भद जोगणी, 2 सुतार जोगण्या या मंदिरातून रंगून बाहेर पडतात व ती चौथी जोगणी ही कुंभारवाड्यातून रंगून बाहेर पडते. या 3 जोगण्या म्हणजे साक्षात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती याचं एकत्रित शक्ती स्वरूप व गाव जोगणी म्हणजे गावाचा राजा. जोगण्याची वेशभूषा ही पारंपरिक असते. जोगण्याचे लाल रंगाचे पोशाख ज्याला तरंग असं म्हटले जाते ते विशिष्ट प्रकारे हाताने शिवून तयार केले जातात. या 4 जोगण्यांपैकी 3 जोगण्याच्या उजव्या हातात तलवार व डाव्या हातात कपालपात्र असते, तर भद जोगणीच्या हातात मातीची कळशी अर्थात भद असते. जोगण्याच्या हातात दंडावर पायावर भाविकांनी दिलेले दोरे बांधले जातात. हे दोरे भाविक भक्तगण नंतर श्रद्धेने आशीर्वाद म्हणून गळ्यात हातात बांधतात. या जोगण्यांपुढे रणशिंग, संबळ, चौंडके, कैताळ, पावा अशी विशिष्ट वाद्य एका विशिष्ट लयीत वाजवली जातात. अशा विशिष्ट प्रकारे वाद्य वाजवणे आणि त्याची संगीत आणि धून ही संपूर्ण जगात एकमेव आहे. चौंडके हे वाद्य जगात कुठेच वाजवले जात नाही. रणशिंगाचा सूर ही भावई उत्सवात अतिशय महत्त्वाचा असतो. याच्यातून देवी आणि दैत्य यांच्यातील युद्धाची चाहूल होते. वाद्ये, नगारा, छत्र, चांबरे, चौऱ्या, हातात तलवार असा संपूर्ण लवाजवा देवीसोबत असतो. देवीचे मार्गक्रमण होताना सर्वात आधी नगारा वाजत येतो. नगारा वाजून देवी येत आहे याची एक प्रकारे दवंडी पिटवली जाते. खेळगडी, मानकरी, भक्तगण यांनी गळ्यात फुलांची माळ, डोक्याला गांधी टोपी, फेटा व त्यास फुलांची लड लावलेली असते. बोला भगत राजा हर हर हरच्या गजरात या जोगण्या परंपरागत मार्गाने मार्गक्रमण करत असतात. या जोगणीचा प्रथम पूजेचा मान हा हरिजन समाजाला असून त्यानंतर प्रमुख मानकऱ्यांच्या घरी पूजा घेतल्या जातात. खेळगड्यांचे, भाविकांचे, जोगण्यांचे, मखोट्यांचे उपवास असतात. खेळगडी तर फक्त लिंबू आणि खडीसाखर खाऊन 3 दिवस सलग उपवास करतात. जोगणी झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी लोट हा खेळ असतो. लोट हा या सर्व खेळातील एक निर्णायक टप्पा आहे, ज्यात देवीस दैत्य सापडतो आणि देवी त्यास युद्धासाठी आवाहन करते. अळूमुळू, घोडी, पिसे, जोगण्या अशा विविध अवतारातून देवी सैनिकांनी दैत्याचा शोध घेतला, परंतु दैत्य समोरासमोर न येता लपत छपत हुलकावणी देत राहिला. जोगण्या रूपातील देवीस जेव्हा दैत्य एका तळ्यात लपून बसलेला दिसला तेव्हा देवी तळ्यातील पाणी मातीच्या मडक्याने उपसून दैत्यास बाहेर येण्यास भाग पाडते. तुला मडक्यासारखं फोडून टाकीन असं दैत्यास आव्हान देऊन हातातील मातीचं मडकं उंच भिरकावून फोडते. यास लोट असे म्हणतात. प्रतिकात्मक रूपात सकाळी गावजवणी झालेला खेळगडी मडक्यामध्ये पाणी घेऊन गांधी चौकात बांधलेल्या लिंबाच्या चौकोनी तोरणाभोवती गोल फिरत खेळगडी, मानकरी, भाविकांच्या अंगावर पाणी उडवत 5 फेऱ्या काढतो. या खेळात भाविक खेळगड्यास फेरी पूर्ण करण्यास अडवत असतात. त्यातूनही खेळगडी पुढे सरकत 5 फेऱ्या पूर्ण करतो. त्याचबरोबर घोंगड्याखाली एक खेळगडी दैत्य म्हणून तोरणाच्या मध्यभागी बसलेला असतो. शेवटच्या 5व्या फेरीत दैत्य सापडला असे मानून देवी हातातील मडके उंच भिरकावून फोडते. त्याच वेळी दैत्य रूपातील खेळगडी 5वी फेरी संपता तिथून पळून जातो.
तिथून देवी दैत्याचा पाठलाग सुरू करते व दैत्यास युद्धासाठी आव्हान करते. लोट ह्या खेळात देवीस दैत्य सापडतो आणि देवी आणि दैत्याचं युद्ध होणार असतं. म्हणून लोट झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री लट्टू हा खेळ असतो. लट्टू ही याला आरगडेची आई, याला लट्टू असे म्हणतात. आत्तापर्यंत मी राक्षसाचा दैत्य असा उल्लेख केलेला होता, पण दैत्याला आरगडी असे म्हटलात. आता आरगडी देवीला सापडला आणि उद्या देवीसोबत त्याचं युद्ध होणार आणि त्या युद्धात आता माझा मुलगा मारला जाणार. म्हणून आरगडेची आई लट्टू लोट संपल्यावर संध्याकाळी काही ठराविक घरी जाऊन पारंपरिक गाणी म्हणून तिचा शोक व्यक्त करत असते. लोट नंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी भावे उत्सवातील सर्वात महत्त्वाचा आणि प्रमुख दिवस असतो, तो म्हणजे मुखवटे. लोटमध्ये देवीस दैत्य सापडला आणि देवीनं त्यास युद्धासाठी आव्हान केलं. देवी म्हणजेच मुखवटे व दैत्य म्हणजे आरगडी यांच्यातील युद्ध ज्येष्ठ अमावस्येला होते. मुखवटेचे दार हे वर्षभर बंद असते. आजच्या दिवशी या मंदिराचे दार उघडून मुखवटे बाहेर काढले जातात. पहाटे चौंडेश्वरी मंदिरात 2 खेळगडी पारंपरिक वेशभूषेत रंगून मंदिरातून युद्धासाठी बाहेर पडतात. त्यांच्या डोक्यावर देवीचे मुखवटे अर्थात मुखवटे असतात. मुखवट्यांवर मोगऱ्यांच्या कळ्यापासून सुपावर विणून केलेली विशिष्ट अशी फुलांची सुंदर नक्षी असते. उजव्या हातात उंच काठी व दुसऱ्या हातात कपालपात्र असे असते. सजून धजून हे 2 खेळगडी नगारे, रणशिंग, संबळ, चौंडके, कैताळ, पावा, छत्र, चांबरे अशा वाद्यांच्या गजरात सर्व लवाजम्यासह मंदिरातून दैत्यासोबत युद्ध करण्यासाठी बाहेर पडतात. पहाटे दिवटीच्या प्रकाशात देवीचं तिच्या सर्व लवाजम्यासह आगमनाचं दृश्य हे अतिशय विलोभनीय असतं. देवीसोबत अजून एक खेळगडी आरगडी रूपात मंदिराबाहेर रंगून पारंपरिक वेशभूषेत तयार होतो. त्याच्या कमरेपर्यंत रंगीत चोळणा, हातात काठी व डोक्यावर रंगवलेल्या लिंबाच्या पाल्याने सजवलेलं सूप असतं. गावातील गणपती मंदिरापासून मारुती मंदिरापर्यंत ठराविक 5 ठिकाणी मुखवटे खेळले जातात. यात्रेचा सर्वात मुख्य दिवस असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात भाविक आलेले असतात. त्यांच्या सोयीसाठी हा खेळ 5 ठिकाणी खेळला जातो, जेणेकरून तो सर्वांना पाहता यावा. ज्या ठिकाणी खेळ होणार असतो तिथे वरती लिंबाचे तोरण बांधून मुखवटे आणि आरगड्याच्या हद्दी निश्चित केल्या जातात. आरगड्याची हद्द देवी शेवटच्या खेळापर्यंत ओलांडत नाही. देवी युद्धासाठी येत असताना सर्वात आधी नगारा वाजत येतो. नगारा वाजून देवी युद्धासाठी येत आहे याची दवंडी पेटवली जाते. देवी आणि आरगडी यांच्यात समोरासमोर युद्धास सुरुवात होते. एका ठराविक पद्धतीने देवी नृत्य करत पाठीमागे सरकत असते. नृत्यासोबत छत्र, चांबरे, रणशिंग, चौंडके, कैताळ, पावा याचे विशिष्ट संगीत वाजत असते. या संगीतातून सर्वांना ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळत असतं. खेळगड्यात देवीचा संचार असतो. सर्व वाद्यवृंद देवीच्या सोबत पाठीमागे सरकत नृत्य करत असतो. संगीतासोबत देवीच्या डोक्यावरील मुखवट्यांचीही विशिष्ट हालचाल होत असते. जसजसे देवी नृत्य करत पाठीमागे सरकत असते तसतसे आरगडी आपली हद्द सोडून देवीच्या दिशेने सावधपणे पुढे येत असतो. मुखवटे आणि आरगडीमध्ये ठराविक अंतर असतं. मुखवटे पाठीमागे सरकत असता आरगड्यांवर लक्ष ठेवून असतं, तसेच आरगडीही मुखवट्यावर लक्ष ठेवून असतो. अशात एकदम सर्वांना हुलकावणी देत मुखवटे आरगड्यास पकडण्यासाठी पळते, म्हणजेच आरगड्याचा पाठलाग करून धावतो. जसे मुखवटे त्याला पकडण्यासाठी पळतो तसे आरगडीही त्याच्या हद्दीत परत पळत असतो, जेणेकरून तो मुखवट्यांच्या हाती सापडू नये. मुखवट्याने आरगड्याला पकडण्यासाठी पळत जाणे यालाच धावा घेणे असे म्हणतात. 2 मुखवटे अलटून पालटून धावा घेतात. एका ठिकाणी साधारण 2 तास खेळ चालतो. युद्धासाठी रणांगणावर जाण्या अगोदर संपूर्ण रणांगणाची टेहळणी करून डावपेच आखले जातात. त्याला रणशोधन असं म्हटलं जातं. 5 ठिकाणी धावा होणार असतात, त्यामुळे पुढच्या ठिकाणी धावा होण्याआधी मागच्या ठिकाणी रणशोधन होते. देवीचे मुखवटे उंच उडवून देवी रणांगणाची पाहणी करतेय. यावेळी गर्जना आरोळी ठोकली जाते, त्यास रणशोधने असे म्हणतात. दैत्य मारला गेला म्हणून विशिष्ट अशी पारंपरिक देवीस्तुतीची गाणीही यावेळी म्हटली जातात. दैत्य झाले भारी, धावून आली चौंडेश्वरी, आईने अवतार घेतला दैत्यासाठी. दैत्य धरला, दैत्य डाव्या अंगठ्याखाली दडपला. दैत्याचं केलं निर्दालन, भक्तजनांचे केले प्रतिपालन. बोला भगत राजा हर हरच्या गजरात देवीच्या स्तुतीच्या आरोळ्या ठोकल्या जातात. मुखवटे खेळानंतर पाखरे हा खेळ होतो. शेवटचा खेळ हा मारुती मंदिराजवळ असतो. इथे आरगड्यास जमिनीवरती झोपवले जाते. दोन्ही मुखवटे त्यास ओलांडून जातात.
प्रतिकात्मक रूपात देवीने दैत्यास मारले असे समजले जाते. यानंतर दैत्य मारला गेला व प्रजेचे कल्याण झाले, प्रजा सुखी होणार या आनंदाप्रित्यर्थ आरोळ्या मारल्या जातात. देवीच्या विजयाचा आनंद म्हणजेच पाकळे हा खेळ हो. देवीच्या समोर चापकाचे औट उडवत सर्व लवाजम्यासह विविध वाद्यांच्या गजरात जल्लोषात मखोटे रूपातील देवीचं मंदिराकडे आगमन होतं. मंदिरात आगमन झाल्यावर पंचांग वाचन होतं. त्यानंतर सर्व भाविक खेळगडी त्यांचे 3 दिवसाचे उपवास सोडण्यासाठी घरी परततात. भावे हा खेळ खूप ऐतिहासिक आणि पवित्र असा उत्सव आहे. मखोटे जोगण्या दिवशी पुरणपोळी, आंबील, शेवया भात असा नैवेद्य देवीस अर्पण करण्याची पूर्वापार परंपरा आहे, ज्यात मांसाहार पूर्णतः वर्ज्य आहे. मखोटे झाल्यानंतर 5व्या दिवशी सकाळी खाटले निघते. खाटेला उलटे करून त्याच्या 4 पायांना कडुलिंबाच्या फांद्या बांधलेल्या असतात. त्यावरती असुर सरका फिरवत सूत कातत असते. गावातून हे खाटले पळवत नेऊन ज्योतिर्लिंग चौकात त्याचं विसर्जन केलं जातं. देवीने दुष्ट शक्तीचा संपूर्ण पराभव करून तिचं सामर्थ्य निष्प्रभ केलं आहे. सूत कातण्याच्या प्रतिकात्मक कृतीद्वारा त्या आसुरी शक्तीचं कर्मबंधन छेदले जाते, तिच्या उग्र ऊर्जेचे शुद्धीकरण केले जाते आणि ती पुन्हा या जगात प्रकट होणार नाही याची सांकेतिक खात्री केली जाते. खाटले झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी सती हा खेळ असतो. मखोटे खेळात देवी आणि दैत्याचं युद्ध होतं आणि त्यात दैत्य मारला जातो. मखोटे झाल्यानंतर 5व्या दिवशी आरगडेची बायको जाळातून उडी घेऊन सती जाते. त्याचा प्रतिकात्मक खेळ जैन बस्तीजवळ जाळ करून त्यावर एक सतीरूपी खेळगडी उडी घेऊन जातो. सतीच्या आधी आरगडेची आई लट्टू 5 दिवस घरोघरी जाऊन आपल्या मुलाच्या मृत्यूचा शोक व्यक्त करत त्याच्या प्रेताला शोधत असते. जेव्हा आरगडेची बायको सती जाण्यास निघते तेव्हा तिच्यासोबत लट्टू शोकाकुल होत माझी सून सती चालली अशा आशयाची पारंपरिक बाणी म्हणते. सतीनंतर दुसऱ्या दिवशीपासून चिटक्या मिटक्या हा खेळ असतो. देवीने दैत्यांवर विजय मिळवला याचा आनंद व्यक्त करत सर्व 16 खेळगडी पारंपरिक वेशभूषेत घरोघरी जाऊन विशिष्ट नृत्य करून आनंद साजरा करतात. त्यास चिटक्या मिटक्या असे म्हणतात. शेवटी बेंद्राच्या आदल्या दिवशी या भावई उत्सवाची सांगता होते. असा हा माझ्या गावचा भावई उत्सव दिवसागणिक जास्तीत जास्त प्रसिद्ध होऊन जागतिक पातळीवर पोहोचावा, या उत्सवाचं धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक महत्त्व वाढत जावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या खेळाची माहिती पोहोचून दरवर्षी देवीच्या उत्सवास भाविकांची हजेरी वाढत जावी हीच आई चौंडेश्वरी चरणी प्रार्थना. आई चौंडेश्वरीची कृपा आम्हा आष्टेकरांवर सदैव राहावी व परंपरागत चालत आलेला हा ऐतिहासिक उत्सव तितक्याच आत्मीयतेने, प्रामाणिकपणे, शांततापूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा व्हावा ही सर्व आष्टेकरांना नम्रतेची विनंती.